मी शंकर असून तू माझी पार्वती आहे असे सांगून एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे। पीडित महिला 35 वर्षांची असून पुण्यात राहते। तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये तिची ओळख वसईतील ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली। त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली। डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला। त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला। वैद्य याने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती। या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावले। मे 2025 मध्ये वसईतील हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। नाशिकच्या खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर महिलेने हिंमत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला। ऋषिकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचं भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्याचे लैंगिक शोषण केल्याचं पीडित महिलेने सांगितलं आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई।